श्रीकृष्णाने त्यांचं महाकाय विशाल रूप दाखवलं आणि अगदी मला तर पाऊण ते 1 तासामध्ये गीता त्यांनी सांगितली, समजवली आणि अर्जुनाला समजली. मला ते पार्लमेंट त्या श्रीकृष्णाच्या विशाल कायासारखं वाटलं. आठवणी तर खूप आहेत, कारण बेसिकली मी डॉक्टर आहे, सर्जन आहे, आणि त्या अर्थी प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर एक सिटिंग आमदार त्याची ज्या जागेवरून लढलेले आहेत ती जागा सोडून दुसऱ्या ठिकाणाहून लढत आहेत, हे खरं तर खूप धोकादायक होतं. पण तरीसुद्धा त्यांची राजकीय दूरदृष्टी खूप मोठी होती. मलाही खूप मोठा फायदा झालेला ते नसल्याची खूप मला खंत वाटते. आताही त्यांची आठवण येते. परंतु बऱ्याच वेळेस त्यांचे आईवडील मुलांना घेऊन फिरत असतात, कॉलेजला जात असतात, वेगळ्या ठिकाणी फॉर्म भरत असतात. परंतु आम्ही तिघांमध्ये ठरवलं होतं आपण तिघांनाच फिरायचं. नमस्कार, मी कीर्ती केसरकर आपल्या सर्वांचं प्रवक्ता न्यूजमध्ये स्वागत करते. गेल्या काही दिवसांपूर्वीच पालघरला त्यांचे नवीन खासदार मिळाले. नवीन चेहरा मैदानात उतरला आणि तो जिंकलासुद्धा. भाजपाने यंदाच्या वर्षी बाजी मारली आणि पालघरला दिले एक नवीन आणि एक सुशिक्षित खासदार, डॉक्टर हेमंत सावरा. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचे काही वैयक्तिक आयुष्याबद्दल, खासदार होण्याआधीचा त्यांचा प्रवास, खासदार झाल्यानंतर त्यांचे मोटिव्स काय आहेत आणि येणाऱ्या पालघरचा चेहरा मोहरा ते कसा बदलणार आहेत. कारण पालघर गेल्या काही वर्षांमध्ये खूप विकसित होत असलं तरी पण फक्त वसई विरार सोडलं तर अद्यापही पालघर हे मागासलेलं आहे असं पाहायला मिळतं. डॉक्टर हेमंत सावरा हे कशा प्रकारे याचा चेहरा मोहरा बदलणार आहेत आणि पालघरच्या जनतेला हे खासदार कशा प्रकारे एक विकसित जनता, एक विकसित शहर म्हणून पुढे प्रेझेंट करणार आहेत ते देखील जाणून घेऊया. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार सर. डॉक्टर हेमंत सावरा, विष्णू सावरा यांचे सुपुत्र, जेव्हा आपण मैदानात उतरला तर ही एक ओळख आपली समोर आली. अचानकच उमेदवारी आली, भाजपाने नाव घोषित केलं. कुठेही लांबपर्यंत तयारी नसतानाही आपण मैदानात उतरला आणि अगदी 10 ते 15 दिवसात पालघरच्या जनतेचं मन जिंकलं. काय विचार होते, कधी राजकीय प्रवास सुरू करणार का असं विचार होते का आपल्या डोक्यात? खरं तर माझे वडील त्यांनी साधारणतः 1980मध्ये स्टेट बँकेत नोकरी सोडून एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये त्यावेळेस प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीमध्ये 2 वेळेस त्यांना उमेदवारी मिळाली, 1980, 1985, आणि दोन्ही वेळेस त्यांना पराभूत व्हावं लागलं अगदी थोडक्या मताने. परंतु तरीसुद्धा 1990मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा ते निवडून आले. आणि त्यानंतर सातत्याने 6 वेळा ते या पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि आत्ताच्या पालघर जिल्ह्यामध्ये या राजकारणामध्ये राहिले आणि खूप भरीव अशी कामं त्यांनी आमदारकीच्या काळात, आणि त्या निमित्ताने त्यांना 1999मध्ये 8 महिन्याकरता आदिवासी विकास मंत्रीपद मिळालं. आणि त्यानंतर 2014ला जे बहुमताचं सरकार आलं त्यानंतर त्यांना साधारणतः 4.5 वर्ष हे आदिवासी विकास मंत्रीपद उपभोगायला मिळालं. आणि त्यामुळे त्या माध्यमातून त्यांनी या ठाणे जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये प्रचंड अशी कामं हे आदिवासी विकास विभागातर्फे करण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी झाले ते. आणि त्याच्यामुळे आज आपण बघतो की खेडोपाड्यामध्ये जे दळणवळणाच्या सोयीसुविधा ज्या उपलब्ध झालेल्या आहेत त्यांनी जो भरीव निधी आणला त्यानिमित्ताने त्या झालं असं मला वाटतं. 2009मध्ये साधारणतः मी राजकारण बघत वाढत असताना आणि माझं मेडिकलचं शिक्षण घेत असताना 2009मध्ये अशी परिस्थिती आली की मतदारसंघ बदलला गेला आणि भिवंडी ग्रामीण हा माझ्या वडिलांना नवीन मतदारसंघ, तिथून उमेदवारी मिळाली आणि लढत अतिशय अटीतटीची होती. त्यामुळे मलासुद्धा वाटलं की माझं थोडंसं योगदान असावं. या निमित्ताने मी थोडासा माझ्या प्रॅक्टिसमधून थोडंसं बाहेर पडलो आणि माझ्या मित्रमंडळींच्या सानिध्यात येऊन, डॉक्टरांच्या सानिध्यात येऊन थोडंसं प्रचार करण्याचा प्रयत्न केला आणि योगायोगाने तो यशस्वी झाला आणि अतिशय 2,500 मतांनी त्यावेळेस निसरता विजय हा त्यावेळेस सावरासाहेबांचा झाला. आणि त्यानंतर मग थोडंसं राजकारणात हळूहळू येत राहिलो.
2014 नंतर मंत्रिपद मिळाल्यानंतर अधिक प्रकर्षाने पालघर जिल्हा जो नव्याने निर्माण झाला होता त्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करू लागलो. जिल्हा सचिव म्हणून जबाबदारी मिळाली आणि त्यानंतर मग बऱ्यापैकी काम होत राहिलं. 2019ला पक्षाने दखल घेतली आणि विधानसभेची उमेदवारी मिळाली, परंतु थोड्या मतांनी पराभव झाला. परंतु त्यानंतर मग प्रदेशाचं जनजाती मोर्चाचं महामंत्रीपद असेल किंवा मग त्यानंतर योगायोगानं आलेलं विधानसभा निवडणूक प्रमुख या पद्धतीने काम करण्यास सुरुवात केली. पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन अतिशय मजबूत आहे. ते अतिशय म्हणजे प्रत्येक बूथपर्यंत हे पोहोचलेलं आहे आणि संघटनात्मक मजबूती असल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा ह्या लोकसभेत झाला. आणि जरी मी एका विधानसभेचा निवडणूक प्रमुख असलो तरीसुद्धा पूर्वीचं जे माझे वडील व सवरासाहेब यांचं काम, त्यांचं असलेलं नाव आणि भारतीय जनता पार्टीचं एकंदरीत संघटन ह्यामुळे मला वाटतं उमेदवारी मिळाली. आणि त्यानंतर विजय हा या सगळ्यांचा विजय होता तो. कारण नाव जाहीर होणं म्हणजे उमेदवाराचं नाव जाहीर होणं हे केवळ औपचारिकता राहिली होती, कारण केवळ 15 दिवस राहिले होते. अगदीच. आणि त्या 15 दिवसामध्ये पूर्ण कार्यकर्त्यांनी झपाटून काम केलं. प्रत्येक कार्यकर्ता स्वतः डॉक्टर हेमंत सौरा असल्यासारखा म्हणजे उमेदवार असल्यासारखा तो त्याने प्रचार केला. आणि त्यामुळे त्याचं आपण फलित बघतोय की साधारणतः प्रचंड मोठ्या मताधिक्याने म्हणजे मीडियालासुद्धा वाटलं नव्हतं, कोणत्याही प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया कुणालाही वाटलं नव्हतं. 40-50 हजाराचं मार्जिन ते पकडत होते, पण तरीसुद्धा साधारणतः 1,83,000च्या वरच मार्जिन आपल्याला मिळालं. आणि सगळ्यात जास्त मत म्हणजे 6 लाख मतं अजूनपर्यंत कुणालाही मिळाली नव्हती. तेवढी 6 लाख मतं मला या पालघर लोकसभा क्षेत्रातल्या सर्व मतदारांनी मला दिली आणि त्यामुळे मला वाटतं की चांगला असा विजय मला मिळाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे एक विरोधात लाट होती, परंतु त्यातही पालघर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीने तयारी जी आहे ती 1.5 महिन्यापूर्वीपासून सुरू केली होती. बहुजन विकास आघाडी आपला उमेदवार तयार ठेवतच होते, म्हणजे त्यांची तयारी होती अगदी लढण्याची. त्यात सर गावी त्यांचा विरोध जो आहे तो मोठ्या प्रमाणात होत होता. त्यामुळे जर भाजपाने जर आपला उमेदवार उतरवला तर कुठेतरी तो जिंकला तरी पण कशाप्रकारे जनता त्यांना ॲक्सेप्ट करेल नाही करेल ही भीती होती. पण तुम्ही इतक्या मोठ्या मतदानातून जिंकलात याचं कारण म्हणजे एकच की कुठेतरी आईवडिलांची पुण्य आहे, त्यातच जे आहे ते तुमचा राजकीय अनुभव यापूर्वीचा एक दांडगा होता. तर सर काय सांगाल, जे एक पिरियड होता तुमचा उमेदवारी घोषित झाल्यानंतरपासून ते विजयापर्यंत, तर तो एक कसा पिरियड होता, म्हणजे तुम्ही काय काय अनुभवलं त्या एक काळामध्ये? ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं, प्रत्येक मतदारसंघामध्ये तयारी सुरू केली आणि आम्हाला असं निश्चित सांगितलं गेलं होतं की आपल्या पक्षाचा की उमेदवार हे स्वतः मोदी आहेत ह्या पद्धतीने प्रचार करायचा आणि आपलं चिन्ह जे आहे ते चिन्ह कमळ असणार आहे. ह्या पद्धतीने आम्ही प्रचार सुरू केला होता. जिल्हा बैठका झाल्या होत्या, त्यानंतर जिल्हा परिषद गटानुसार बैठका झाल्या होत्या, त्यानंतर जिल्हा पंचायत समिती गण जे असतात गणवाईजसुद्धा बैठका झाल्या होत्या. उमेदवाराची निश्चिती होत नव्हती, परंतु ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता त्याच्या अगोदरच्या रात्री नाव डिक्लेअर झालं. आणि तुम्ही ज्याप्रमाणे मगाशी बोलल्या की नवीन चेहरा होता, त्यामुळे साहजिकच मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. आणि सुदैवाने काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्यामध्ये आणि काही प्रमाणात वसई जिल्ह्यामध्ये हे बऱ्यापैकी संघटनात्मक कामामध्ये मी भाग घेत होतो आणि त्यामुळे मी सगळ्या कार्यकर्त्यांना परिचित होतो. आणि कदाचित मतदारांना एक नवीन चेहरा हवा होता आणि त्या निमित्ताने तो मिळाला असं मला वाटतं. नाव डिक्लेअर झाल्यानंतर मात्र जी पहिल्यांदाच फॉर्म भरण्यासाठी जी उत्स्फूर्त अशी गर्दी उसळली, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद हा ओसंडून वाहत होता. आणि साधारणतः 20 ते 25 हजाराची ती प्रचंड रॅली ही निघाली आणि त्या रॅलीमध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज विजय तेव्हाच घोषित झालेला, पॉझिटिव्ह मेसेज हा पूर्ण कार्यकर्त्यांमध्ये गेला, जनतेमध्ये गेला. आणि त्यानंतर मात्र कार्यकर्ते झपाटून कामाला लागले. सोबतच योगायोगाने घटक पक्ष जे होते त्या सगळ्या घटक पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मोलाची साथ दिली. तेही तेवढ्याच ताकदीने या प्रचारात उतरले. आणि मला वाटतं की जी
जी उत्साह फॉर्म भरण्याच्या वेळेस होता तो शेवटच्या काउंटिंगपर्यंत होता, म्हणजे वोटिंगपर्यंत नव्हता, काउंटिंगपर्यंत होता. आणि त्यामुळे त्या उत्साहामध्ये सगळ्यांनी प्रचंड उत्साहात भाग घेतला आणि सगळे कार्यकर्ते प्रत्येक मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात गेले, बूथपर्यंत गेले, मतदारांना पटवून दिलं. या मतदारसंघामध्ये आम्ही महत्त्वाचं म्हणजे जी कामं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून, यांच्या सरकारच्या माध्यमातून झाली आणि त्यानंतर माननीय एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून झाली, ती विकासाची कामं घेऊन आम्ही मतदारापर्यंत गेलो. आमचा प्रत्येक कार्यकर्ता गेला आणि मला वाटतं त्या विकासाच्या जो आम्ही अजेंडा घेऊन गेलो होतो त्या अजेंडाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा मतदारांनी दिला आणि म्हणून आमचा प्रचंड विजय झाला. सर, पडद्यासमोरचे हेमंत सावरा तर आम्ही बघतोच आहे, गेल्या काही महिन्यांमध्ये तुमचं काम पण जोमाने अगदी सुरू आहे. तर लोकांचा एक विरोध यासाठी होता कारण पूर्वीचे खासदार हे कुठेतरी लोकांमध्ये जाऊन काम करत नाहीत असं म्हणून त्यांनी एक विरोधाची लाट फुकली होती. परंतु तुम्ही ती लाट येत्या काही 2 महिन्यामध्येच अगदी धुवून काढली. तुम्ही वसई विरारच्या पण भागांमध्ये पोहोचलात, जिथे वेगळ्या पक्षाची सत्ता आहे तुम्ही तिथेही पोहोचलात आणि जिथे कुठे भाजप पोहोचू शकलं नाही तुम्ही तिथेही पोहोचलात आणि जिथे जनतेला आपल्या परिवाराप्रमाणे मानायचं असं म्हणत काल तुम्ही रक्षाबंधनही साजरा केलं महिलांसोबत. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये पडद्यासमोरचे सावरा जे आहेत ते आम्हाला माहिती आहेत, पण पडद्यामागचे सावरा जे डॉक्टर आहेत, जे सर्जन आहेत आणि काही आठवणी त्यांच्या सर्जन म्हणून पण आहेत आणि विष्णू सरांसोबतचे पण आहेत. तर एखादी आठवण डॉक्टर असल्याची आणि एखादी आठवण विष्णू सरांसोबतची कोणती सांगाल? आठवणी तर खूप आहेत, कारण बेसिकली मी डॉक्टर आहे, सर्जन आहे आणि त्या अर्थी प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर, प्रॅक्टिस सुरू करण्याच्या अगोदरसुद्धा म्हणजे माझ्या आईवडिलांचं त्यात खूप लक्ष होतं. 12वी झाल्यानंतर म्हणजे 12वीच्या अगोदर मी नवोदय विद्यालय इथं होतो, जे पूर्वीचा ठाणे जिल्हा मध्ये बोर्डी, डहाणूमध्ये बोर्डी इथे स्थित होतं. त्या बोर्डी म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयाचं आमची पहिली बॅच होती महाराष्ट्रातली 1987ची. त्यामुळे मी हॉस्टेलला होतो. माझे वडील तिथे वरचेवर भेटायला यायचे, 1 महिन्याला एकदाच भेटू देत होतं आणि त्याच्यामुळे अशा हॉस्टेलच्या वातावरणात वाढलो. नंतर मग 1 वर्ष सेलवासला म्हणजे नवोदय विद्याच्या मार्फतसुद्धा शिकायला गेलो. त्यानंतर मात्र MBBSसाठी JJला ग्रँड मेडिकल कॉलेजला गेलो आणि साधारण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की त्यावेळेस साधारणतः मेडिकल, त्यानंतर इंजिनिअरिंग आणि त्यानंतर लॉयर अशी साधारणतः मुलांची साधारणतः पसंती होती. आणि मी आणि माझे 2 मित्र डॉक्टर अनिरुद्ध, डॉक्टर प्रवीण भोळे असं आम्ही तिघं एकत्र फिरत होतो. आणि शक्यतो कसं होतं की बऱ्याच वेळेस त्यांचे आईवडील मुलांना घेऊन फिरत असतात, कॉलेजला जात असतात, वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरत असतात. परंतु आम्ही तिघांमध्ये ठरवलं होतं आपण तिघांनीच फिरायचं. आणि मग आम्ही तिघांनी MBBSला फॉर्म भरले. नंतर सेपरेट फॉर्म होते प्रत्येक फॅकल्टीचे. BMSला फॉर्म भरला, नंतर फार्मसीला फॉर्म भरला आणि आम्ही तिघांनी एकमेकांचे फॉर्म भरले आणि तिघांनी एकमेकांचे ॲडमिशन पण करून घेतले. MBBSला ॲडमिशन घेतल्यानंतर JJला मला ग्रँड मेडिकल कॉलेज मिळालं, तिथे हॉस्टेलला ॲडमिशन मिळालं. आणि त्यात साधारणतः 1 आठवड्याने माझे वडील, ज्यांना मी दादा संबोधतो, माझे वडील, आई आणि सगळे मला बघायला आले की अरे पोराने कुठे ॲडमिशन घेतले, बघूया आता खरं. म्हणजे अशा पद्धतीचं होतं. पण त्यांना प्रचंड विश्वास होता की जे करेल ते योग्य करेल असं. त्यानिमित्ताने मेडिकलमध्ये आलो. मेडिकल पूर्ण झाल्यानंतर 1 वर्ष मी मेडिकल ऑफिसर म्हणून तलवाडा, विक्रमगड तालुक्यातलं तलवाडा तिथे मी काम केलं. नंतर परत मी ऑर्थोपेडिक्स केलं भायखळ्याला आणि नायर हॉस्पिटलला ऑर्थोपेडिक केलं. तिथून मग शिवाजी हॉस्पिटल कळव्याला मी रजिस्टरशिप केली आणि त्यानंतर 2010पासून मी प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये उतरलो. आणि त्यानंतर मग तरीसुद्धा वडिलांनी खूप असा प्रचंड सपोर्ट केला. म्हणजे प्रत्येक गोष्टीत जिथे जिथे मी सांगितलं की मला करायचं आहे त्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी सहकार्य केलं. आणि त्यानिमित्ताने ते राजकारणामध्ये खूप अनुभवी होतेच, परंतु त्यांचा दूरदृष्टिकोन खूप मोठा होता. कार्यकर्त्यांना ते जे संबोधित करायचे किंवा एखाद्या कार्यकर्त्याला ओळखायचे ते नखशिखांत ओळखत होते. आणि त्यामुळे घर बसल्या त्यांना सगळी माहिती मिळत होती. आणि असा प्रचंड
प्रदीर्घ असा दांडगा अनुभव असल्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना ओळखायचे, मार्गदर्शन करायचे आणि आम्हालाही त्याचा खूप मोठा फायदा होत होता आणि आताही होतो आहे. कारण आताही बरेचसे ज्या घडामोडी बघतो आहे त्यामध्ये त्यांचा बराचसा आधीचे ती जी वक्तव्य होती किंवा त्यांनी आधी जे बोलले होते ते आता मला आठवतं आहे की ते अशा पद्धतीने बोलले होते आणि ते आता बऱ्यापैकी ते सिद्ध होते. 2009ला भिवंडी ग्रामीणमधून ते लढले होते. 2014ला मात्र त्यांनी निर्णय घेतला की विक्रमगड मतदारसंघातून निवडणूक लढवायची. खरं तर एक सिटिंग आमदार त्याची ज्या जागेवरून लढलेले आहेत ती जागा सोडून दुसऱ्या ठिकाणाहून लढत आहेत हे खरं तर खूप धोकादायक होतं. पण तरीसुद्धा त्यांची राजकीय दूरदृष्टी खूप मोठी होती आणि त्यामुळे तरीसुद्धा तो निर्णय त्याने घेतला आणि योगायोगाने विक्रमगडमध्ये ते विजय झाले आणि भिवंडी ग्रामीणचा BJPचा आमदार पराभूत झाले आणि विक्रमगडला विजय झाल्यानंतर त्यांना आदिवासी विकास मंत्रीपद मिळालं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे अनेक अनुभव म्हणजे दूरदृष्टिकोनाचे अनुभव मला अनुभवायला मिळाले आणि त्यानिमित्ताने मलाही खूप मोठा फायदा झालेला ते नसल्याची खूप मला खंत वाटते. आताही त्यांची आठवण येते. परंतु त्यांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे राजकारणामध्ये ज्या गोष्टी त्यांना आम्ही करताना बघितलेल्या आहेत त्या सगळ्या आम्हाला पुढच्या दृष्टिकोनातून निश्चितच उपयोगी पडतील असं मला वाटतं. सर, माझे शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातील पहिला म्हणजे की नुकतंच तुम्ही दिल्लीला जाऊन आलात, मोदी सरांना भेटलात. काय अनुभव होता राजकारणामध्ये इतक्या मोठ्या व्यक्तीला आपण भेटतोय एक मोठं पाऊल पडल्यानंतर, तर कसा अनुभव होता आणि काय सांगाल त्या आठवणींबद्दल? खरं तर माझी मागच्या वेळेस मी विधानसभा निवडणूक लढलो होतो. त्यानंतर विधानसभेचीच मी तयारी करत होतो. परंतु काम करत असताना पक्षाने माझी दखल घेतली, लोकसभेची उमेदवारी दिली आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी एक हाती ही कमांड सगळी सांभाळली. त्यामुळे विजय झाला. विजय झाल्यानंतर मात्र आम्ही ज्यावेळेस संसदेमध्ये गेलो खरोखरच मला तो क्षण आठवला ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पहिल्यांदा 2014ला ज्यावेळेस पंतप्रधान झाले आणि पार्लमेंटच्या पहिल्या पायरीवर उभे राहिले त्यांनी नतमस्तक झाले, नमस्कार केला आणि मलाही त्या पद्धतीने वाटलं की ज्या पद्धतीने रणांगण असतं त्या रणांगणामध्ये अर्जुनाला भीती वाटली की समोर सगळे सोयरे, दादा आहेत, मामा आहेत, काका आहेत, आजोबा आहेत, मी ह्या रणांगणात कसा उतरू, ह्यांना सामोरं कसं जाऊ, ह्यांना मी कसं मारू. परंतु त्यावेळेस श्रीकृष्णाने त्यांचं महाकाय विशाल रूप दाखवलं आणि अगदी मला वाटतं पाऊण ते 1 तासामध्ये गीता त्यांनी सांगितली समजवली आणि अर्जुनाला समजली. मला ते पार्लमेंट त्या श्रीकृष्णाच्या विशाल कायासारखं वाटलं की ज्या पद्धतीने श्रीकृष्णाने आशीर्वाद दिला अर्जुनाला की पार्थ उठ, हेच तुझं रणांगण आहे. जरी समोरचे सवय असले तरीसुद्धा इथे तुला लढायचं आहे आणि लढल्यानंतर तुला इथून तुझं रणनीती बनवायची आहे आणि इथूनच तुला सगळं काय तुझं जे कार्य आहे, जे कर्म आहे ते सांभाळायचं आहे. पहिल्या पायरीवर ज्यावेळेस मी नतमस्तक झालो मला त्याच वेळेस तो क्षण मला आठवला. मी आत गेलो, पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर मला निश्चितच प्रचंड अशा जबाबदारीची जाणीव झाली की ज्या पार्लमेंटमधून स्वातंत्र्यानंतर जे दिग्गज असे पंतप्रधान होऊन गेले, मोठमोठे नेते होऊन गेले, मंत्री होऊन गेले, अशांनी हे पार्लमेंट सांभाळलेलं आहे, गाजवलेलं आहे. त्यातून सगळे कायदे हे तयार झालेले आहेत. भारत देश कसा चालतो ह्याचं सगळं यथार्थ चित्रण त्या तिथे होतं, ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळालं आणि या निमित्ताने निश्चित सांगू शकतो की खूप मोठे जबाबदारीचं भान मला आलं. योगायोगाने
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना भेटण्याची जवळजवळ 3दा संधी मिळाली. महाराष्ट्राच्या सगळ्या खासदारांसोबत त्याने स्वतः वेगळं हितगुज केलं. त्यानंतर जे कोर्टाने क्रिमिनल बाबतीत जे वक्तव्य केलेलं आहे त्यासाठी आम्ही SC STचे खासदार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो होतो. त्यांनी लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी सांगितलं अशा प्रकारचं कोणतंही क्रिमिनल हे SC STना लागू देणार नाही अशावरचं वक्तव्य केलं. त्या अगोदर त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासुद्धा संधी मिळाली होती. बऱ्याचशे आपले मतदारसंघाचे जे प्रश्न होते म्हणजे हायवे असेल त्यानिमित्ताने गडकरी साहेबांनी भेटण्याची संधी मिळाली. इंदिरा आवास योजना जे साधारणतः आपले 68,000 आवासचा म्हणजे घरांचा प्रश्न आहे त्यासाठी ग्रामविकास मंत्री शिवराजजी चव्हाण यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यासोबत मला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनासुद्धा भेटण्याची संधी मिळाली. रेल्वेचे वेगवेगळे विषय घेऊन त्यांना भेटलो होतो. अतिशय सकारात्मक त्यांनी प्रतिसाद दिला. आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम यांनासुद्धा भेटण्याची संधी मिळाली. आणि त्यामुळे या निमित्ताने अशा चांगल्या मोठ्या नेत्यांना मंत्रींना मला भेटण्याची संधी मिळाली. आणि पार्लमेंटमध्ये सुद्धा मला राष्ट्रपतींचं भाषण जे होतं त्याच्यामध्ये आपलं त्याच्यावरती प्रस्ताव सादर करण्याची संधी मिळाली. आणि त्यासोबत असे अनेक प्रश्न जे मतदारसंघाशी निगडीत आहेत ते पार्लमेंटमध्ये सर्वांसमोर लोकसभा अध्यक्षांच्या समोर मला प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. आणि या निमित्ताने निश्चित सांगू शकतो की मतदारसंघाचे प्रश्न जे आहेत ते बरेचसे प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या काळामध्ये बरेचसे लोकसभा संघाशी निगडीत खूप प्रश्न आहेत ते निश्चित मी सोडवू शकणं असं मला निश्चित खात्री वाटते. आणि खूप मोठी जबाबदारी या निमित्ताने पालघर लोकसभा क्षेत्रातील सर्व मतदारांनी मला दिलेली ती जबाबदारी निश्चितच पार पाडण्याचा मी सर्वार्थाने प्रयत्न करत आहे. अर्थातच मला मतदारांची साथ लाभेल अशी मला आशा वाटते. त्यासोबतच मला आपल्यासारख्या सर्व मीडियांची आवश्यकता आहे. कारण प्रत्येक ठिकाणी मी पोहोचू शकत नाही. बऱ्याच ठिकाणी काही कमतरता असतात, सोयीसुविधांची वाणवा असते. तर अशा ठिकाणी मी बऱ्याच वेळेस पेपरमधून, मीडियामधून, व्हॉट्सअप किंवा इतर मीडियामधून मी वाचत असतो, ऐकत असतो, बघत असतो. तर या निमित्ताने मलासुद्धा मतदारसंघातले प्रश्न काय काय त्याची जाणीव होऊ शकेल. आणि या निमित्ताने मतदारसंघाचे अनेकविध प्रश्न जे ते तुम्हा सगळ्यांच्या मदतीने निश्चितच मला सोडवण्याचा माझा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न असेल. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभेल असं मला खात्री वाटते. आपण सगळ्यांनी मला ती सहकार्य कराल. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये होता की पालघर जिल्ह्याला एक नवीन चेहरा तर लाभला, परंतु आदिवासी समाज जो अतिशय शांत आणि प्रेमळ समाज म्हणून पाहिला जातो, त्याचबरोबर त्या समाजाचं एक वेगळं स्थान आपल्या देशामध्ये आहे. आणि त्या समाजाचे खासदार हे तितकेच ग्राउंड लेवलला उतरून काम करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये असे विविध खासदार आपल्या पालघर जिल्ह्याला लाभले, परंतु एक नवीन चेहरा आता समोर आलेला आहे. त्यांचे विविध मोटिव्ज आहेत आणि पालघरमध्ये आता येणारे काही मोठे प्रोजेक्ट्स जे आहेत त्यांच्या हाताखालून जाणार आहेत. इतकंच नाही तर त्यांचे वडील विष्णू सावराजी यांनी देखील खूप चांगली कामगिरी केली होती. त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये एक ठोस आणि एक ठाम निर्णय आपण पाहत होतो. सत्ताधारी जरी असतील, विविध पक्षाचे जरी असतील, तरी पण त्यांच्या निर्णयापुढे ते झुकत होते. आणि त्यांच्या हाताखालून एक बालकडू घेऊन राजकारणाचं ते निघालेले आहेत. पाहण्यासारखं असेल येणाऱ्या वर्षांमध्ये पालघरचा विकास हा त्यांच्या हाताखाली कसा होतो. कारण ग्राउंड लेवलला उतरून त्यांनी दुसऱ्या दिवसापासूनच काम करायला सुरुवात केली. आणि ज्या गोष्टीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून विरोध होत होता की खासदारांपर्यंतची कनेक्टिव्हिटी सामान्य जनतेला मिळत नाही आहे, ती आता मिळायला लागली आहे. त्यामुळे हा आमचा पहिला एपिसोड होता आणि येणारे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. धन्यवाद.